माळेगावचे दादा अजित पवारच. पवारांचा डाव तावरे चितपट. अजितदादांनी काढला पराभवाचा वचपा. बारामतीचं सत्ता केंद्र असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मैदानात चौरंगी लढतीत अजित पवारांनी भाजपचे रंजन तावरे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा पुरता धुव्वा उडवला, तर स्वतः अजित पवारही विजयी झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गेल्या 25-30 वर्षामध्ये आमच्या माळेगाव मधून कधीही असा पॅनल निवडून येत नव्हता. कधीतरी 1-2 सीट निवडून यायची, परंतु आज दादांनी चेअरमन पदाचं डिक्लेअर केल्यामुळे मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो जोश भरला, जी उर्मी आली, त्या उर्मीचं रूपांतर आजच्या विजयात दिसत आहे. दुसरीकडे माळेगावच्या मैदानात अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलनं विजय मिळवला असला तरी त्यामागे पैशांचं गणित असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. एका कारखान्याला माळेगाव कारखाना निवडणुकीत जिंकता यावं हा भ्रष्टाचार आहे, हे करप्शन आहे, ही लालूच आहे. मी 500 कोटी रुपये घेऊन येतो हे राज्याचा अर्थमंत्री सांगतोय एका कारखान्यासाठी आणि मला मतं द्या सांगतोय. ह्याच्यावरती कायद्यानं कारवाई व्हायला पाहिजे. हा भ्रष्टाचार आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना जाब विचारा, कारवाई करा त्यांच्यावर. लोकसभेमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, त्यामुळे बारामती राखण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली. त्याचाच फायदा विधानसभा निवडणुकीत झाला. तर विधानसभेनंतर बारामतीची तटबंदी मजबूत करण्यासाठी आधी इंदापूरचा छत्रपती कारखाना आणि आता माळेगाव कारखान्यावर अजित पवारांनी वर्चस्व मिळवलंय. तर यासाठी पवारांच्या पॅनलचीही मदत झाल्याचं अप्रत्यक्षरित्या अजित पवारांनी कबूल केलं. त्याच्या संदर्भामध्ये मला वरिष्ठ कोणी बोललेलं नव्हतं, परंतु तिथले अध्यक्ष शिवाजीराव नानासाहेब जगताप, ज्यांना SN जगताप वकील नावाने ओळखलं जातं, ते माझ्याशी त्या ठिकाणी बोलत होते आणि त्यावेळेस चर्चा त्यांची माझी 2-3 वेळेला चर्चा झालेली होती. माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत 19,549 सभासदांनी मतदान केलं. मात्र या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलनं जोरदार मुसंडी मारली आहे. माळेगाव सहकारी कारखाना अजित पवारांसाठी महत्वाचा का आहे पाहूया. 41 वर्षांनंतर अजित पवार कारखान्याच्या निवडणुकीत. माळेगाव हे बारामतीचं सत्ता केंद्र अशी वंदता. माळेगाव कारखान्याचे 20,000 सभासद. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व राखण्यासाठी माळेगाव कारखान्याचा फायदा. 2015 मधील तावरेंकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला. माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी चेअरमन पदाची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता बारामतीवर वर्चस्व राखण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पवार आणि तावरेंना रोखण्यासाठी अजित पवार चेअरमन पद स्वीकारणार का, यावर बारामतीचं समीकरण अवलंबून असणार आहे. मंगेश कचरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.